मुश्किल नहीं है कुछ भी अगर ठान लीजिए। 330, 330, 330, 335, 340, 340, 340। 1 रुपये कौन बीट लेता है क्या? लेते 100 पे लेते 336। हाँ 8 आने की 4 आने की बेटा लेते हैं। 336, 336, हेलो 336, 336, 340, 341, हाँ बोलो 341, 341 रुपए। हाँ चलता 341 रुपए, 341, 341, 341, 341 एवढे 342 रुपये, 342, 342, 342, 342। पॉवर का नाव हाँ दिलं 342, 43 रुपये, 343 रुपये, 345, 46 रुपये, 46 रुपये, 346, 346 रुपये, 346, 346, 346, 350, 350, इसका 350 तुम्हारा कौन बोले बोलो। चलो करो 346, हाँ चंदू मैं हो। हाँ चंदू 3 बार 346 रुपये, 346 रुपये, 2 कल 346, 350 करेंगे क्या? किसको करते आधी 350 करो। हाँ रखो एक पैकेट हाँ, 350 350 दो। 450 450, 450, 450 ரூபா, 500 ரூபா, 550 ரூபா, 550 ரூபா, 600 ரூபா, 610 ரூபா, 610, 615, 15, 620, 625, 30, 630 ரூபா, 630 ரூபா. மேல கேள்வி இருக்கா? 630 ரூபா முருங்கா ஒரு கிலோ, 630 rupees per kg. கேளுப்பா. APS दाखव दाखव पाणी जर आपण बंद केलं नाही ठीक आहे. दाणेदार म्हणजे पूर्ण खत नसतं ते दाण्याला वरून कोटिंग असतं बऱ्याच वेळा औषधाचं. हा ते दाणे म्हणजे खत नसतं. हे कसले मस्त फुलं लागले त्याला. गुड मस्त फुलं लागली त्याला. हो फुलं भरपूर आहेत. तरी काय पकडलं ती फांदी हलो बघ कशी फुलं गळतात. गळले टप 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 टप. हलो अजून हलो. एका झाडाला कमीत कमी 20 ते 40 हजार फुलं लागतात. ही फांदी हलो. गळू दे गळणारच आहेत. हे बघा या झाडा फांदीचे आकार किती आहे बघ. आणि याला किती शेंगा घ्यायची ताकद आहे फांदीमध्ये? किती? 10-20 खूप जास्त झाले फांदीच्या आकारानुसार. 10 एका किलोमध्ये 10 शेंगा बसतात. 10 किंवा थोडं जाड असेल तर 12 एका किलोमध्ये. तेव्हा सेटिंग झाली तिकडे पलीकडे. हा हे बघा वर पण दिसते दाबणीच्या आकाराची तर सुत्रीच्या आकाराची सेटिंग झाली. हा तिथे झालेली दिसते. त्यामुळे 20 ते 40 हजार फुलं एका झाडाला लागणार आहेत. बऱ्याच शेतकऱ्यांना वाटतं की फुल ड्रॉप झाली त्यांचा जीव खालीवर होतो. पण इतर शेतीमधली फुलगळ आणि शेवग्यामधली फुलगळ्यात खूप फरक आहे. जसं मी म्हणलं की 20-25 हजार फुलं एका झाडाला लागणार आहेत. शेंगा आपल्या शेकडोमध्ये भेटणार आहेत. 100 शेंगा म्हणजे 10 किलोचा माल. आता मी काय म्हणलो तुम्हाला की या झाडाला एक ॲव्हरेज 10 किलोचा माल निघेल एका झाडाला. म्हणजे एका झाडाला किती फुल लागणार शेंगा लागणार आहेत? 100. फुलं किती आहेत? 20,000. किती फुलं गळणार आहेत? 19,900 फुलं गळणार आहेत. किती मोठे फुलं गळणार आहेत. त्यामुळे घाबरायचं नाही. लोक लगेच फोन करतात सर फुलं गळती बोलले. काय वाटत नाही साहजिक नवीन शेती करत असतात. फुलगळ झाली की आपल्याला तोंडातून घास हिसकावला जातो असं वाटतं. पण या झाडाचं वैशिष्ट्य वेगळं आहे की याला फुलं भरपूर लागतात. प्रत्येक फुल कोंबडी अंडी देते. प्रत्येक अंडीतून हे निघत पिल्लू निघत नाही. तसं यायचं प्रत्येक फुलातून सेटिंग होत नसते.
त्यामुळे याच्यातून फक्त शेकडो शेंगा भेटणार आपल्याला, 100 शेंगा पहिल्या भारामध्ये आणि 20,000 फुलं लागणार. त्यामुळे फुलगळती होणार आहे, होऊ द्या. आपला उद्देश फक्त यायला पाहिजे की माझा थोडा चांगला रेट असेल त्यावर माझी शेंग निघायला पाहिजे मार्केटला. भले माल कमी असू दे पण चांगलं त्यावर निघायला पाहिजे. तो आपण प्रयत्न करूयात. आजचा भाव काय माहिती आहे तुम्हाला? 150 रुपये असं. तुम्ही ग्रुपमध्ये नाहीत वाटतं आपल्या एका? नाही. आपले ग्रुप आहे, एकच ग्रुप ठेवला होता. अगोदर 14 ग्रुप होते, आता एकच ग्रुप आहे. आता असं समजा मी तुम्हाला विचारलं किंवा मी तुम्हाला म्हणलो 400 रुपये किलो आहे, तुम्हाला काय बोलतोय? ओरली बोललो मी तुम्हाला. त्या व्हिडिओमध्ये लिलाव आलेत, लिलावाचे व्हिडिओ आहेत. लिलाव लाईव्ह लिलाव आहे ना, त्याचा व्हिडिओ. आमच्या भाषेत काय त्याला पुकार म्हणायचं आमच्या बीड जिल्ह्यामध्ये. हा, 360 रुपये किलो, 400 रुपये किलो. बघा तुम्हाला काय म्हणतो, आमचे मुलं दर मंगळवारी हे मंडी आणायला जातात. मग कालच्या मंगळवारपासून शेंगा नाहीत, कुणी इथं शेंगा आणणार. मी ह्यांना काय म्हणलं इथं बोलायला की शेवग्याचे भाव आता वाढलेत बरं का. ज्या अर्थी आपल्या इकडे व्यापारीची शेंगा आणणार, शेवग्याचे भाव वाढले. शेवग्याचे भाव 40 रुपये 52 पर्यंत त्यांनी आणले. आता 40च्या वर कोण खाणार इकडे? सगळ्या शेतकरी लोक किती. पेपरला न्यूज आहे 150 किलोचा शेवगा 400 रुपये किलोने विकायला लागलाय म्हणून. माझ्या ग्रुपवर टाकले, आपल्या ग्रुपवर टाकली कोणतरी ते न्यूज सुद्धा. मी तुम्हाला त्या ग्रुपमध्ये ऍड करतो. आणि एकच ग्रुप ठेवले आपण आता, 14 ग्रुपच्या एकच ग्रुप ठेवले. त्यात 2-3 नंबर असतील ना, सर्वांचे नंबर द्या. तुम्ही गोष्टी विचारा तिथं. मला खूप वेळ कमी भेटतो पण तिथं काही लोक खूप चांगले मार्गदर्शन करतात. शीतल सर वगैरे अजून 2-4 लोक आहेत, मी नाव मला आठवत नाही तेवढे, पण ते लोक खूप चांगलं मार्गदर्शन करतात. ज्याला गरज असेल ना त्यांना मार्गदर्शन त्या ठिकाणी भेटतंय. शुभम सर एक आहेत, हे लोक मार्गदर्शन करतात तिथं. मी पण आहे. तर त्या ग्रुपमध्ये तुम्हाला ऍड करतो. सध्या 400 रुपये भाव चालू आहे. कशामुळे अचानक थंडी वाढली, पाऊस संपलाय आणि माल नाही मार्केटमध्ये. हेच चॅलेंज असतं आपल्याकडे. यावेळेस कसं मी माल काढू मार्केटला, यावेळेस नियोजन त्याने, पुढच्याच नियोजन ते करूयात. पण यावेळेस आपण ऍटलिस्ट आपल्याला 40-50 किलो रुपये तरी आपल्याला माल मिळायला हवा. ऍटलिस्ट 30 तरी मिळायला हवा. 30 रुपये पर केजी एवढा जरी मिळाला तरी आपलं खर्च निघतो. आणि जसं मग कॅल्क्युलेशन केलं आपण, त्या कॅल्क्युलेशन आपल्याला हे मिळेल. आणि तुमच्याकडून मला पार्टी पण घेईल मी. आहे का नाही? चला ठीक.